बोगस मतदान केंद्र सुरू आहे आणि या भरोश्यावर जे पक्ष आहे तो सध्या जिंकण्याच्या याच्यावर आहे आणि सध्या आता नगर परिषदेचे निकाल येणार आहेत 21 डिसेंबरला. तर ह्या अनुषंगाने आपलं काय मत आहे? बघा, जे माझ्या थोडं खाली आहे, जे माझ्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक आयोगावर तक्रार केली होती, ते आता तक्रार पेंडिंग आहे. काय त्याच्यावरती अहवाल आहे, काय त्याच्यावरती निर्णय आहे, ते आता लवकरात लवकर कळेल. नाशिक मधल्या तपोवनामध्ये जे झाड जे आहे ते तोडण्याचं प्रोसेस सुरू आहे आणि आता कुंभमेळ्यासाठी जी तयारी सुरू आहे, अशा याच्यामध्ये काय ते जे झाड वृक्ष तोडत आहेत ते खरंच योग्य आहे का आपल्या मते? बघा, लोकभावना ही लक्षात आली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे. कुठे जरी एका माणसाची, एका व्यक्तीची तरी कुठे लोकभावना दुखवत असेल तर सरकारने त्याच्यावरती पुनर्विचार केला पाहिजे. जे काय आंदोलन होत आहे, मी जे काय टीव्हीवर बघतोय, सरकारने बसून त्याच्यावरती निवारा काढला पाहिजे. हे होते आपल्यासोबत आमदार निलेश राणे. त्यांनी सांगितलेलं आहे की जे समाज कल्याणासाठी जे काही निर्णय घेतले जातील ते महाराष्ट्र सरकारने नक्कीच घ्यावेत. आपण बघत आहात नागपूर समय रिंकू पांतावाने, कॅमेरा पर्सन रोशन वानखडेसह.